चंद्रपूरच्या चिमूरमधल्या मेंझरी शिवारामध्ये विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला। शिकारीच्या मागे धावताना मादी बिबट्या विहिरीत पडल्याची शक्यता वर्तवली जाते। मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे तिसरे पक्षी सर्वेक्षण पार पडलं आणि एरवी मेळघाटाच्या राखीव जंगलामध्ये जाण्यास बंदी असली तरी पक्षी सर्वेक्षणादरम्यान वन कर्मचाऱ्यांसोबत जंगलामध्ये दाखल झालेल्या पक्षी निरीक्षकांना वाघाचं अख्खं कुटुंब पाणवठ्यावर पाणी पिताना दिसलं। हाऊसिंग सोसायटींनी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पाळीव प्राण्यांचं धोरण तयार करावं असे निर्देश राज्य सहकारी विभागाने दिले। धोरण तयार करताना पाळीव प्राण्यांचे आणि त्यांच्या मालकांचे हक्क सुरक्षित राहतील याचीही काळजी घेतली पाहिजे असंही परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे। भिवंडीमधल्या डोहे गावातल्या एका शेतकऱ्यानं आपल्या 1.25 एकर शेतामध्ये विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाची लागवड केली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं सांगलीमध्ये फळ महोत्सव पार पडतोय। सांगलीमध्ये पिकणाऱ्या फळांना स्थानिक बाजारपेठ मिळावी, शेतकरी ते थेट ग्राहक या उद्देशानं फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। वेगवेगळ्या जातीची द्राक्ष, डाळिंब, चिकू, पपई, आंबा अशा 13 फळांचे स्टॉल्स लावण्यात आले। कळवणच्या चणकापूर धरणामधून गिरणा नदीमध्ये 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतो। या पाण्यामुळे रब्बी हंगामातल्या पिकांना जीवदान मिळते। परिसरातल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आता सुटणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। वाशिम जिल्ह्यातल्या भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार भूजल पातळी सर्वाधिक 0.66 मीटरनं घटली आहे, त्यामुळे पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। येवला शहरामध्ये वाहतुकीला अडचण निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे। या अतिक्रमण मोहिमेमध्ये अनेक अतिक्रमण गाड्या जप्त करण्यात आल्या आणि वाहतुकीला अडचण निर्माण होईल अशा भागाने मोहीम सुरू राहणार आहे असं मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी सांगितलं। अहिल्यानगरच्या शेवगाव शहरामध्ये प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या दुकानांवर कारवाई केली। यामध्ये 120 मायक्रॉन खाली असलेल्या तब्बल 27 क्विंटल प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या। पंढरपूर तालुक्यातल्या भीमा नदीतून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई केली। चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये 18 लाकडी होड्या वाळूसाठी वापरल्या जात होत्या आणि या होड्या जेसीबी आणि कटरच्या सहाय्याने तोडून नष्ट केल्या। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्रीनिमित्तानं जय्यत तयारी झाली आहे। दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये, त्यामुळे देवस्थानच्या वतीनं ऑनलाईन दर्शन, देणगी दर्शन बंद ठेवण्यात आलंय। परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात आहे। मुंबईच्या सांडपाण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होतीये। यामध्ये 7 अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया संयंत्र बांधली जातात। मुंबईतल्या सांडपाणी प्रक्रियांचं आधुनिकीकरण करणं हे महानगरपालिकेच्या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे। झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी एसआरएनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। पुनर्विकासानंतर मिळणारी घरं पतीचा पत्नीच्या नावे करणं हे बंधनकारक करण्यात आलंय आणि प्राधिकरणानं स्वतंत्र परिपत्रक काढून संपूर्ण शहरातल्या हजारो झोपडपट्टीवासियांना लागू केलेलं आहे। इंटरनेटच्या किमती नियंत्रणात ठेवण्याच्या विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी फेटाळून लावली। आपली बाजारपेठ ही मुक्त आहे आणि अशा स्थितीमध्ये इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे ही याचिका निकाली काढण्यात आली। राज्यात होळी आणि धुलीवंदनाच्या सणानिमित्तानं प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, त्यामुळे मध्य रेल्वेनं प्रवाशांसाठी खास नियोजन केलंय। मुंबई नागपूर ते पुणे नागपूर 28 स्पेशल ट्रेन चालवण्याचं जाहीर केलंय। बदलापूर रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी या संस्थेनं आदिवासी विद्यार्थिनींना सायकल्सचं वाटप केलं। आदिवासी विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर प्रवास करावा लागतो आणि याचा विचार करून जुन्या सायकल दुरुस्त करून विद्यार्थिनींना देण्यात आल्या। राज्य नियामक आयोगाच्या सूचनेप्रमाणे महावितरणनं नवे दर प्रस्तावित केलेत। घरामध्ये शिकवणी वर्ग, ब्युटी पार्लर आणि डॉक्टरांचे क्लिनिक असेल तर 300 युनिटच्या पुढे तुम्हाला व्यावसायिक दर लागू होणार आहेत आणि नवीन याचिकेवर राज्यामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटतात। मावळ तालुक्यामध्ये शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू झाले आणि या प्रशिक्षणामध्ये 1,500हून अधिक शिक्षक सहभागी झाले। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगानं वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केलं जातं।
विलेपार्ले इथल्या कोपर रुग्णालयामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। रुग्णालयातल्या 200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा गेल्या 3 महिन्यांपासून पगार रखडलाय आणि या संपाचा परिणाम रुग्णालयातल्या दैनंदिन कामकाजावर होत असल्यानं रुग्णांचे हाल होण्याची भीती व्यक्त होतीये। गोंदियामध्ये भारतीय जनकल्याण फाउंडेशनच्या पुढाकारानं आंदोलन पार पडलं। गोंदियामधल्या आमगाव देवरी मार्गाच्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले। पुलावरच्या रस्त्याचं खड्ड्यामध्ये रूपांतर झालं। पुलावरचा अपघात होण्याची शक्यता आहे। मात्र कंत्राटदार पुलावरचे खड्डे बुजवण्यात दिरंगाई करतात। या विरोधात आंदोलन करण्यात मुंबई हे अतिपर्जन्यवृष्टीचं क्षेत्र आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे पडतात असा अजब दावा मुंबई मनपानं केलाय। उच्च न्यायालयामध्ये खड्ड्यांच्या समस्येवर समर्थन करताना मुंबई मनपानं हा दावा केलाय। पंढरपूर शहर पोलिसांनी अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे आणि यामधून पोलिसांनी 32 किलो 134 ग्रॅम गांजा जप्त केलाय। गांजाची किंमत तब्बल 6,42,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणामध्ये 3 महिला आणि एका पुरुषाला पोलिसांनी अटक केली आहे। सोलापूर शहरातून चोरी करणाऱ्या 20 वर्षाच्या तरुणाला अटक झाली आहे। त्याच्याकडून तब्बल 4,46,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला। चोरीचा प्रकार सोलापूर पोलिसांनी 24 तासामध्ये उघडकीला आणलाय। भंडारा शहरात चोरट्यांनी 4 दुकानं फोडली। मोबाईल, किराणा आणि मेडिकल स्टोअरमधल्या रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे आणि सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत। गोंदियातल्या डव्हामध्ये माहेरी पत्नीला भेटायला आलेल्या जावयाची हत्या करण्यात आली। जावई आणि मेहुण्याचं भांडण झालं। वादामध्ये मेहुण्यानं जावयाच्या डोक्यावर रॉडनं वार केले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये ट्रकनं बाईकला जोरदार धडक दिली। अपघातानंतर बाईकनं पेट घेतला, त्यामुळे बाईकवरचं दाम्पत्य गंभीर जखमी झालं। दरम्यान पती पत्नीवर तुमसरमधल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। कल्याणच्या गणेशनगरमधल्या एका घराला भीषण आग लागली। अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालं। आगीमुळे घरातलं साहित्य संपूर्णपणे जळून खाक झालं। सुदैवानं आगीमध्ये कुठली जीवितहानी झाली नाही। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बी मध्ये साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज मुकाबला होणार आहे। रावळपिंडीत दुपारी मॅचला सुरुवात होईल। साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियानं आपल्या सलामीच्या मॅच जिंकलेल्या आहेत, त्यामुळे आजची मॅच जिंकून सेमीफायनलमध्ये स्थान भक्कम करण्याचा इरादा दोन्ही टीमचा असेल। आंबेगावच्या डिंभे धरणाच्या कालव्यामध्ये कार कोसळून भीषण अपघात झाला। कालव्यातून एक प्रवासी सुखरूप पाण्याबाहेर पडला, मात्र दुसऱ्या प्रवाशाचा अजूनही शोध सुरू आहे। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये 4 जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली। धारधार शस्त्राद्वारे दहशत माजवल्यानं पोलिसांनी कारवाई केली। 4 जणांवर आर्म्स ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद असणार आहे। 27 फेब्रुवारीला पाणीपुरवठा 12 तास बंद असेल। महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी विविध प्रकारची तांत्रिक कामं केली जाणार आहेत आणि त्यासाठी पाणीपुरवठा बंद करणार आहेत। भिवंडी वाडा या 64 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यांमध्ये रस्ते अशी परिस्थिती आहे। रस्त्यावरचे खड्डे तात्काळ बुजवावेत, अन्यथा आंदोलन करू असा इशारा नवनिर्माण सामाजिक संस्थेच्या वतीनं दिला आहे। संपूर्ण राज्यात शिवसेना युवा सेनेच्या वतीनं शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे। येवल्यामध्ये युवा सेनेच्या वतीनं शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलं। यावेळी युवा सेनेच्या महाराष्ट्र पदाधिकारी कार्यकारी सदस्य यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे। हा पाणीसाठा पुढचे 6 महिने पुरेल, मात्र तापमान वाढल्यानं पाणीसाठा झपाट्यानं कमीही होत चाललाय। पाण्याची मागणी उन्हाळ्यामध्ये वाढेल, त्यामुळे हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरवावा लागणार आहे। मुंबई महानगरपालिकेकडून कचरामुक्त तास मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमेअंतर्गत एका महिन्यामध्ये तब्बल 1300 टनाहून अधिक कचरा गोळा करण्यात आला। यासाठी पालिकेचे 36,000हून अधिक कर्मचारी, कंत्राटावरील 2,900 कर्मचारी काम करतात। 8ही अंतर्गत मुंबईतल्या 1,148 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत। उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश शुक्रवारपर्यंत निश्चित करावे लागणार आहेत। निवड यादीतल्या पात्र विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घेता येईल।
मुंबई मनपानं बांधकामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या राडा रोडाची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना विकासकांना दिल्यात आणि त्यासाठी विशेष ॲप तयार केलंय। त्याद्वारे राडा रोडा टाकणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यात येईल। हे ॲप डाउनलोड करणं विकासक आणि कंत्राटदारांना बंधनकारक केलं जाणार आहे। अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग यामुळे फुटपाथवरची गर्दी वाढत चालली आहे। मुंबईतल्या अनेक फुटपाथची रचना ही सदोष आहे। बांधकामांचं साहित्य सुद्धा निकृष्ट दर्जाचं वापरले। अनेक फेरीवाल्यांनी फुटपाथ ताब्यात घेतले, त्यामुळे फुटपाथचं रूपडं बदलावं आणि न्यूयॉर्क शहराच्या धर्तीवर फुटपाथ बांधावेत अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशननं केली आहे। न्यू इंडियाच्या खातेदारांना रिझर्व्ह बँकेनं दिलासा दिलेला आहे। या खातेदारांना 27 फेब्रुवारीपासून 25,000 रुपये खात्यामधून काढता येणार आहेत। तसंच परिपत्रक भारतीय रिझर्व्ह बँकेनं एका परिपत्रक जारी केलेलं आहे आणि ATMमधून ही रक्कम काढू शकतं असं रिझर्व्ह बँकेनं परिपत्रकात नमूद केलं आहे। बोगस कागदपत्राद्वारे गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। हे आरोपी महाराष्ट्राबाहेरच्या व्यापाऱ्यांची नावं कागदपत्र करून कर्ज काढायचे आणि कारवाईमध्ये 7 जणांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 7.25 कोटींच्या 16 महागड्या गाड्या जप्त केल्या। जळगावातल्या पाळधी इथं श्री सिद्धी महागणपती मंदिराच्या आवारात देशी गायींसाठी सुसज्ज रुग्णालयाचं लोकार्पण पार पडलं। या रुग्णालयामध्ये देशी गायींवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत। मंदिराच्या आवारामध्ये 7,200 स्क्वेअर फीट जागेमध्ये रुग्णालय उभारले। सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टीची मोफत सुविधा मिळणार आहे। पुढचे 2 महिन्यांमध्ये रुग्णालयाचं काम पूर्ण होणार आहे आणि यासोबत कॅथ लॅब सुरू झाल्यानंतर गरजू रुग्णांना कार्डियक, OPD, ECG, TMT या तपासण्या देखील मोफत करता येणार। मावळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला केंद्रशासित राज्यातील शिक्षक अधिकाऱ्यांनी भेट दिली। यावेळी विद्यार्थ्यांनी भजन, गवळण वाद्यासह सादर केलं आणि विद्यार्थ्यांची गणित, इंग्रजी विषयातली गुणवत्ता पाहून अधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक केलं। अकोल्यातल्या अकोटमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। अतिक्रमण असलेल्या जागेचं सरकारी जागा म्हणून नियमाकुल करावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती।